आज यवतमाळ नगरपालिकेमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने अतिक्रमणाबाबत निवेदन देण्याकरिता नगराध्यक्षांकडे युवक काँग्रेसचे जे लोक आले होते त्यांची जी निवेदन देतानाची जी पद्धत, बोलण्याची पद्धत योग्य नव्हती. कारण हे त्यांच्या फोटोग्राफर लक्षात निदर्शनास येते. आज दुपारी काही यवतमाळ शहराचे काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्यासोबत विरोधी पक्ष इथल्या त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते यवतमाळ नगर परिषदच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी म्हणून आले. पण त्यांचा जो आवाज करण्याचा किंवा बोलण्याचा किंवा एका नगराध्यक्ष मॅडम सोबत आपण पुण्यात बोलतो, सगळे सुशिक्षित आणि चांगले स्वतःला समजणारे असतात सुद्धा कुठेतरी आपण आक्रोश करू राहिलो का हे दिसलं आणि हे काही चांगलं वाटत नाही. यवतमाळ जनता आपल्याला पाहत आहे. ठीक आहे, आपले जे काही मुद्दे आहेत ते सांगण्याचा अधिकार जरी प्रत्येकाला असला तर आपण कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे हे सुद्धा तुमच्याच व्हिडिओमध्ये दिसून येते. माझं असं मत आहे की आपण मत मांडताना थोडंसं व्यवस्थित जर चांगलं मांडलं असतं तर त्याचा काही फरक पडला नसता. त्यांनी एवढंच म्हटलं की बाबा 2-3 जण या, तर 2-3 जण किंवा 5 जण आले असते, निवेदन दिलं असतं. पण त्याचा कुठंतरी विपर्यास करायचा आणि शहरामध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवायचं. आम्ही सर्व समाजाला घेऊन, सर्व कार्यकर्त्याला घेऊन किंवा सगळं चांगलं काम करण्याचा हेतूच आमचा आहे. आपण सभागृहात सुद्धा सगळ्यांना घेऊन काम करतो. पण हा कुठेतरी चुकीचा संदेश यवतमाळ शहरात चाललेला आहे असं मला वाटते. आणि असा संदेश चुकीच्या माध्यमातून चुकीचा जाणे हे काही योग्य नाही. आणि म्हणूनच माझी सगळ्यांना कधीही यवतमाळ शहराच्या अध्यक्षाला आपण भेटतो, नगराध्यक्षाला भेटतो, तर आपण कमीत कमी एखादी चिठ्ठी द्यावी किंवा कोण आहे पदाधिकारी सांगावं. एक महिला आहे, त्यांना महिलांना प्रोटेक्शन नाही, तर मग आता काय प्रोटेक्शन मध्ये नगराध्यक्ष ठेवायचा का? या पद्धतीनं आपण नगराध्यक्षांच्या सोबत वर्तन करणार का? ही चुकीची भावना शहरामध्ये जाऊ नये. आणि माझी पुनश्च विनंती आहे की आपण शहरामध्ये नगराध्यक्षांना सगळं काम करतात, ते 4-4 तास बसतात, सगळ्यांचे निवेदन घेतात, रोज येऊन बसतात. त्याच्यामुळं हा विपर्यास कुठेतरी दिसत आहे. आणि आम्ही खूप चांगलं गावासाठी खूप चांगलं काम करत आहे. आणि आम्हाला कोणाचं अतिक्रमण हे प्रशासनाचा भाग आहे. त्यांनी सीओला सांगायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही सीओ नाही, आपण सांगितलं तर काही हरकत नाही, पण ज्या पद्धतीनं सांगितलं ती पद्धत चुकीची वाटली, तेवढंच मला म्हणायचं.